आवाज बघताय किती खणखणीत झालाय आपल्या सखीचा. आज दुपारीच पुन्हा अवकाळी पाऊस आला आणि सगळा काळोख करून टाकला. मामी आज लवकर आली म्हणून आम्ही मामीसोबतच जेवलो. छानशी बाहेरची गंमत बघत सखी झोपी गेली आणि घरच्या झाडावरचा आंबा मी मस्त पिळून खाल्ला. आजकाल कोणालाही घराच्या बाहेर जाताना सखीला असं काहीतरी टोल देऊन जावं लागतो. ती खात नाही, बट तिच्या हातात तिला काहीतरी लागतं. आईसुद्धा बाहेर गेली होती आणि जाताना घर आवरून ठेव गं असं सांगून गेली होती. आता घरातील प्रत्येक वस्तूची जागा जरी बदलली असेल ना, तरी आईचा धाक मात्र कायम आहे. पप्पा त्यांच्या मासिक शेगावच्या वारीला निघाले होते, तर सखी मागे लागली. नशीब लवकर मामा आला म्हणून ती वाचली. पण घरात काय काय झालं, काय काय नाही हे मामाला चिटकून आम्ही सगळं सांगतो बरं का. मामाकडून लाड करून घेतल्यानंतर आजीकडून शिकलेला हा नवीन व्यायाम ती मामाला सारखा सारखा करून दाखवत होती. तेवढ्यात आईने छान रवा बेसन भाजलं आणि दुसऱ्या साईडला पाक तयार करून अशी बर्फी तयार केली, जी मला ओली ओलीच खायला फार आवडते. रात्री पुन्हा आजीच्या मागे लागत आणि घरी आल्यानंतर मामीसोबत जेवण करत असा संपला आमचा 12 वाजता.